मराठा आरक्षण की मांग को लेकर मनोज जारांगे पाटिल भूख हड़ताल पर है। उनके आंदोलन को खत्म करने के लिए सरकार हर तरह की कोशिश कर रही है, मगर मनोज जारांगे पाटिल अपनी मांग पर अड़े हैं। ऐसे में राज्य के मंत्री छगन भुजबल ने मनोज जारांगे को भूख हड़ताल खत्म करने की सलाह दी। भुजबल ने कहा कि जारांगे ने भूख हड़ताल बंद कर देनी चाहिए। सरकार सकारात्मक सोच रही है, लेकिन वे हमेशा मुझे टारगेट करते हैं। ये उनका तरीका है। मुझे आलोचना की आदत है। छगन भुजबल कई सालों से आलोचना झेल रहे हैं। कोई कितना भी गाली दे या कुछ और करे, मैं अपनी बात पे अड़ा हूँ। इसके लिए मैं मंत्री पद छोड़ने को तैयार था और 2 बार इस्तीफा दिया था। वे मुंबई में पत्रकारों से बातचीत कर रहे थे। माझं म्हणणं असं आहे की जरांगेंनी सुद्धा जे आहे काय हे उपोषण वगैरे करून जे आहे आत्मक्लेश थांबवायला पाहिजे आणि सरकार जर त्याच्यावर विचार करत आहे की जेणेकरून ओबीसींना सुद्धा धक्का लागणार नाही आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यावर सकारात्मक कशा रीतीने विचार करते सरकार विचार करत आहे। आताच निवडणुकीतून जे आहेत सगळे जे आहेत मोकळे झालेले आहेत, त्यामुळे वेळ तर द्यायला पाहिजे ना सरकार। 2-3 खासदार जे आहेत ते गेलेले आम्हाला माहिती आहेत, पण ठीक आहे ना, ज्या वेळेला सरकार असतं सरकारला त्या कुठल्याही पक्षाला सगळ्या दलित आदिवासी अल्पसंख्याक मराठा ओबीसी भटक्या विमुक्त सगळ्यांना बरोबर घेऊन जावं लागतं। तर म्हणून विचार करून निर्णय घ्यावे लागतात शासनाला। ते आणि त्याने करू या ना, काय छगन भुजबळवर टीका काय मी आज करतात का लोक? अनेक वर्ष छगन भुजबळ टीकेचे घाव सोसतच आलेला आहे, त्याच्यामुळे त्याची काळजी करायचं कारण नाही। छगन भुजबळ एवढंच म्हणतो आहे की ओबीसी भटक्या विमुक्त जे आहे किंवा इतर लहान लहान समाज असतील, मग आदिवासी दलित अल्पसंख्याक कुणी या कुणाच्याही अधिकाराला धक्का लावू नका आणि त्यानंतर जो काही निर्णय घ्यायचा तो निर्णय घ्या, हे मी बोलतो। आणि कुणी किती शिव्या दिल्या आणि आणखीन काहीही केलं तरी माझा हा मुद्दा जो आहे हा मी कधीच सोडणार नाही। त्याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे मी मंत्रिपद सोडायला तयार झालो, मागच्या वेळेला राजीनामा दिला होता, तर त्यामुळे तो प्रश्न येत नाही। काय तुम्ही दुसऱ्याच्या अधिकारावर अतिक्रमण करायचं नाही। एकमेकाच्या सगळे घटक जे आहेत समाजातले त्यांना न्याय देण्याचा जो आहे प्रयत्न सरकारने केला पाहिजे। नागपुर समय, गली से दिल्ली तक।